तर सर्वांनी सरळ बसायचंय. सिट अपराइट. पाठीचा कणा सरळ. माइंड अँड बॉडी रिलॅक्स्ड फुल्ली. सकाळचा वेळ आहे तर आपले जे दुर्गुण आहेत सध्या क्षमलेले आहेत, शांत आहेत. त्यांच्या जे ऍक्टिव्हिटीज आहे सध्या सतेज आहेत, शांत आहेत. तर हा जो वेळ असतो हा ध्यानासाठी अतिशय चांगला असतो, ज्यावेळेस दुर्गुणी शांत राहतात. असंच आपण म्हणतोय की व्हॉट इज द पाथ. ओके. व्हॉट इज द पाथ, व्हॉट इज द पाथ. जसं तुम्हाला ऍक्च्युली फोटो आहे, पण याला समजा व्यवस्थित बघितलं तर खूप काही आहे. तुम्हाला याच्यातच सर्व दिसून जातात. रोड बनवलेला आहे, परंतु आजूबाजूला तुम्ही बघू शकता घाण आहे सगळी. आणि मधामध्ये वाळू आणि त्यावर पण फरशा ठेवलेल्या आहेत. समोर बघा, लाईट आहे. ऍक्च्युली ज्या वेळेस सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्प, सम्मा वाचा, सम्मा कम्मंत, सम्मा आजीव, सम्मा सती, सम्मा समाधी. समवायाम. ऍक्च्युली जेव्हा सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्प, सम्मा वाचा, सम्मा कम्मंत, सम्मा आजीव, सम्मा व्यायाम, सम्मा सती. हे 7 व्यवस्थितरित्या जेव्हा पालन होतात, ओके, हे 7 जेव्हा व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस केल्या जातात, त्याच वेळेस सम्मा समाधी अराईज होते. त्याच्याशिवाय नाही होत. माग मी बऱ्याच वेळेस काही उदाहरणं दिले होते. संस्कार संस्काराबद्दल. तर संस्कार जे उत्पन्न होत आहेत मागच्या विपाकामुळं आणि सध्यांच्या दुर्गुणांमुळं. तर हे सर्व काय करतात, हे दुर्गंधी जमा करतात, घाण जमा करतात.
कंटिन्यू. आणि ही घाण आपल्या रस्त्यावर साचत राहते. ओके. मग ज्यावेळेस रस्ता क्लिअर असतो ना, तर फेस ब्राईटर होऊन जातो, कॉन्फिडंट होऊन जातो. देयर इज नो डाउट, नो ग्लिच. ॲक्चुअली पाथ इटसेल्फ इज द हॅपीनेस. रस्ता जो आहे तेच सर्वात मोठं सुख आहे. सर्वात मोठं सुख कोणतं आहे? शांतता. हा जो रस्ता आहे तो शांतता निर्माण करते. ओके. आणि त्यापेक्षाही महत्वाचं संयम आणि प्रज्ञा उत्पन्न करते, डेव्हलप करते. मोस्ट ऑफ द पीपल नॉट अंडरस्टँड. ओके. ॲक्चुअली प्रॅक्टिस म्हणजे काही लोक प्रायव्हेट लाईफ अँड पर्सनल लाईफ, माय कॉर्पोरेट लाईफ, माय धिस लाईफ, माय दॅट लाईफ. ओके. माझं असं जीवन, माझं तसं जीवन आणि धम्म जीवन इज डिफरंट अँड practice is different. Practice is the part of the life. Okay. Excuses. Excuses comes from defilements. Okay. हे जे एक्सक्युजेस आहे हे सर्व दुर्गुणांमधून निर्माण होत राहतात. इथं जे काही अपुण्य अभिसंकार, पुण्य अभिसंकार. ओके. ज्या संस्कारांमधून पुण्य निर्माण होत आहे, ज्या संस्कारांमधून पुण्य निर्माण होत आहे, त्या संस्कारांचा कचरा जमा होत राहतो. आता तू म्हणसान पुण्याचा कस काय कचरा, सॉरी पुण्याचा कस काय कचरा. जसं अपुण्य प्रॉब्लेम आहे जन्म घेण्यासाठी, तसंच पुण्य पण प्रॉब्लेम आहे जन्म घेण्यासाठी. पण याचा अर्थ असा नाही होऊ शकत की आपण पुण्य करणं सोडून द्यायचं, नाहीतर भगवान बुद्धांनी सांगितलंच नसतं तसं पुण्य क्रिया. राईट. तर पाहत पाहत सोतो सारीपुत्त विचार. भगवान बुद्ध म्हणतात की those person who entering into the noble path, जो व्यक्ती आरिष्टांगिक मार्गामध्ये प्रवेश करत आहे, he is in sota is coming into the stream. त्याला स्ट्रीम एंट्री म्हणतात इंग्लिशमध्ये, स्ट्रीम एंट्री. सोता पण काय राईट पाथ आहे आपल्याकडं, बट व्हॉट इज द रॉंग पाथ? तुम्हाला अँटिडोट माहिती आहे, बट पॉइझन माहिती आहे? व्हॉट इज द पॉइझन? मिच्छा दिट्ठी, मिच्छा संकल्प, मिच्छा वाचा, मिच्छा कम्मंत, मिच्छा आजीव, मिच्छा व्यायाम, मिच्छा सती, मिच्छा समाधी. दिस इज द पॉइझन. सर्वात डेंजरस पॉइझन. ज्या गोष्टीच्या समोर अनमाइंडफुलनेस निघून जाते,
ज्या पाथमधून माइंडफुलनेस निघून जात आहे, अनमाइंडफुलनेस लागत आहे, दॅट इज द रॉंग पाथ. तर ज्यावेळेस आपले संस्कार जमा होत राहतात ना, तर तो कचरा जमा होतो. तो कचरा जर जमा झाला तर आपल्याला पाथ दिसत नाही सहसा. जास्तही पुण्य असले, आता खूप पुण्य आहे असंख्य, आणि त्याचे विपाक आपल्याला भेटत आहे. सेन्शुअल डिलाईट आपल्याला प्रॉब्लेम करते. इंद्रिय सुख जे आहे ते आपल्याला प्रॉब्लेम देते. त्यानंतर त्यानंतर ही पुतुजनांचा एकच प्रॉब्लेम, नॉट अंडरस्टँडिंग द पाथ. हु इज पुतुजना? पुतुजना कोण आहे? नॉट कम्प्रेहेंडिंग द आसाद हरिनव निसरण. म्हणजे दोज पर्सन हु नॉट कम्प्रेहेंड द आसाद, त्यांनी आसाद पाहिलंच नाही, म्हणजे बघू इच्छितच नाही. सो व्हॉट इज द रॉंग व्ह्यू? रॉंग व्ह्यू, टीचिंग द लोकीय धाम. लोकीय नाही म्हणू शकत, बट रॉंग धाम, स्ट्रेट एकदम. ओके, भगवान बुद्धांची शिकवण सिंपल, बऱ्याच वेळेस हे उदाहरण दिलेलं आहे. जर बघायची असेल, चेक करायची असेल, तो कनेक्ट विथ द फोर नोबल ट्रूथ. ओके, कनेक्ट, चार आर्यासोबत सोबत कनेक्ट करायचं त्याला. इफ इट इज नॉट कनेक्टेड, इट इज नॉट लॉर्ड बुद्धा's टीचिंग. ओके, ती भगवान बुद्धांची शिकवण नाही. व्हॉट इज राईट व्ह्यू? राईट व्ह्यू काय आहे की अंडरस्टँडिंग द फोर नोबल ट्रूथ. व्हॉट इज द रॉंग व्ह्यू? नॉट अंडरस्टँडिंग द फोर नोबल ट्रूथ. टोटली रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणार. व्हॉट इज संकल्प? अमहिंसा संकप्प, अव्यापाद संकप्प, नेक्खम संकप्प. नेक्खम संकप्पामध्ये काय? रिलिंक्विशिंग द ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युशन. लोभ दोष मोहाचा त्याग करणे. अमहिंसा संकल्प म्हणजे काय? पानातिपाता वेरमणी अँड प्रॅक्टिसिंग मेत्ता अँड नॉन हेट्रेड, द्वेष न करणं. याच्या विरुद्ध होऊन जातं सगळं. लोभ दोष मोहाला पकडून ठेवतो. लोभ दोष मोहाला पकडून ठेवतो, त्याग करू शकत नाही. त्यानंतर मैत्री भावना करू शकत नाही, आणि द्वेषातून बाहेर करू शकत नाही. रॉंग रिझॉल्वमेंट किंवा रॉंग संकल्प, इंटेन्शन. स्पीच ऍक्ट एक्झॅक्टली अपोजिट टू द फोर नोबल. चार शिलांच्या एक्झॅक्ट विरुद्ध वागणं. खोटं बोलणं, विचार करताना जसं भाषा वापरल्या जाते ती वापरल्या जाणं,
घाणेरडे शब्द वापरणं, अर्वाच्य शब्द वापरणं, उंच आवाजात बोलणं, त्यानंतर दुसऱ्याला हर्ट होईल असं बोलणं, सर्वात महत्वाचं. टोचून बोलणं, जे शब्द ॲक्सेप्टेड नाही ते बोलणं सिंपल भाषेत. ओके. ते शब्द लवकर पचत नाही आपल्याला, ते बोलणं. दॅट इज द रॉंग स्पीच. दॅट इज रॉंग स्पीच. काममंत्र, हत्या करणं, अनंतिपाता, अनिंदधाना, कामेसुमिच्छाचार, सूरामेरय. एक्झॅक्टली अपोजिट सर्व. हत्या करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे आणि ड्रिंकिंग करणे, दारू. दॅट ॲक्चुअली नॉट राईट कंडक्ट ना. व्यवस्थित वागत नाही. आपलं जीवन जे आहे ते दुसऱ्यांचं जीवन नष्ट करून जगणे. रॉंग लाईव्हलीहूड. रॉंग एफर्ट. रॉंग एफर्ट मध्ये काय करतो आपण की सरळ सरळ दुर्गुणांची प्रॅक्टिस वाढवून टाकतो. जे दुर्गुण आहेत त्यांना वर आणतो आणि जे सद्गुण आहे त्यांना दाबून टाकतो. समासती. आपले जे विचार आहे आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवत नाही, त्याच्याप्रती जागरूक राहत नाही. ओके. आपली बॉडी जी आहे त्याच्याप्रती जागरूक राहत नाही. त्यानंतर फिलिंग्स आणि जे काही कंडिशनिंग आपल्यासोबत होतं त्याच्याप्रती जागरूक राहत नाही. वी आर डुईंग ऑल डिफरंट. आपण अनमाइंडफुल राहतो टोटली. काया वेदना चित्तधम्म यापासून टोटली अनअवेअर. नो मॅटर. बॉडी हत्या करत आहे, बॉडी ड्रिंकिंग करत आहे, बॉडी कामेसुमिच्छाचार करत आहे. वी नॉट अवेअर ऑफ द बॉडी अँड द माइंड. दॅट इज रॉंग माइंडफुलनेस. ऑल्सो जिथं ग्रीश सॉरी लोभ दोष मोह यांना बढावा भेटतो. दॅट थिंग वी दॅट दॅट म्हणजे त्या गोष्टींवर जास्त फोकस राहतो मनाचं. तिथं सत्य वाढते. ऍक्च्युली सत्य नाही वाढत, तिथं लक्ष वाढतं. इनडायरेक्टली प्रॅक्टिसिंग अधम्म, रॉंग धम्म अँड सम्मा समाधी. वचना टू फोचाना. इथं डायरेक्ट समाधीला डिस्कार्ड करून टाकणं. ऍक्च्युली समाधीचा जो मार्ग आहे सती आणि समाधीचा तो थोडासा लांब आहे. ओके. असं वाटतं की लांब आहे, परंतु जर का व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर माझ्या समोरची उदाहरणं आहेत की काही काही लोकांना सकाळी फर्स्ट ज्ञान प्राप्त होते तर संध्याकाळी फोर्थ होऊन जाते सरळ. ओके. इतकं पॉवरफुल राहतं. तर अंडरस्टँड करणं खूप महत्वाचं आहे की आपण काय करत आहे. दॅट इज आर वी प्रॅक्टिसिंग द रॉंग पाथ.
or we are practicing the right. Okay. आपण जे चालू केलेलं आहे सिरीज 32 पार्ट्स ऑफ द बॉडी, 40 कमाठांपैकी असलेला एक विषय जो डायरेक्टली ग्रीडला क्षीण करतो, ग्रीडला ब्रेक करतो, नष्ट नाही करणार पूर्ण. ओके. कामे सुमिच्छेचाराला स्ट्रॉंग करतो, अब्रह्मचर्याला स्ट्रॉंग करतो. राईट. तर जेव्हा आपण 32 पार्ट्स करत ते कंटिन्यू, इनसाइट ऑटोमॅटिकली काय आहे की जे काही विराग आहे, डिसएन्चantमेंट म्हणतो त्याला आपण इनडायरेक्ट. डिसएन्चantमेंट म्हणजे जगाच्या सुखामध्ये, जिथं भौतिक सुख, त्यामध्ये आपण एन्जॉयमेंट घेत नाही. डिसएन्चantमेंट. आपल्याला त्याची घिन येते. हे माइंड डेव्हलप होऊन जाते ऑटोमॅटिक. त्याला फॅमिली लाईफ चांगली वाटत नाही. त्याला इनडायरेक्टली लोकांचा सहयोगच, लोकांचा सहवासच चांगला वाटत नाही. चांगला वाटत नाही म्हणजे घृणा नाहीये, परंतु टाइम वाचवा वाटतो. ओके. एक वाक्य आहे जॉन ब्राहमचं, स्लो इज द फास्टेस्ट वे. स्लो इज द फास्टेस्ट वे. मी अजून टाकलं होतं बरंच काही. काय टाकलं होतं? स्लो इज द फास्टेस्ट. हा, मारा विषयी. ओके. क्लेश मारा, मृत्यू मारा, स्कंद मारा, देवपुत्र मारा. हे मारा जे आहे ते डायरेक्टली रस्ता ब्रेक करतात, रस्ता स्टॉप करतात. ओके. हे महाराजचं काम आहे. आतमध्ये बसलेले जे दुर्गुण आहेत ते क्लेश मारा. मग त्यामध्ये सर्व आले 1500चे 1500. मृत्यू मारा. मृत्यू का घडत आहे? दुर्गुणांमुळेच घडत आहे. ओके. पानातिपात खूप केलेलं असतं, म्हणून अकालिक मृत्यू येणं, ऍक्सिडेंट आणि रोगराईनं होणारे मृत्यू किंवा आत्महत्या. पानाची पाता खूप केलेलं असतं. स्कंद मारा. 5 स्कंद. जिथं उपादान निर्माण झालं तिथंच मारा तयार झाला स्कंदांचा. बऱ्याच जणांना, काही जण विचारतात, मी काल डिस्कस करता का एक चांगलं उदाहरण आलं की व्हॉट इज कॉन्शियसनेस. ऍक्च्युली याच्यावर खूप सगळ्या थेअरीज आहेत. डिफरंट डिफरंट टीचर डिफरंट डिफरंट पद्धतीने समजवतात. एक माशी दुसऱ्या माशीला विचारते समुद्रात की पाणी कुठे आहे? वेअर इज वॉटर. तर त्यांना ते ऍक्सेप्ट असतं. वी आर इन द वॉटर. दॅट इज द कॉन्शियसनेस. सर्व काही जे आपण करते, सध्या तुम्ही ऐकत ते बघत आहात,
शांत बसलेले, शरीराची स्थिती अशी आहे, मला पेन होते, अरायझिंग अँड पासिंग होते. एव्हरीथिंग इज विज्ञान. ओके. संस्कार घडत आहेत. आता संस्कार पुण्याभिसंस्कार घडत आहे. विथ माइंडफुलनेस. इफ देअर इज माइंडफुलनेस, तुम्ही जर जागरूक असाल तर हे पुण्य स्ट्रॉंग होत आहे. तुम्ही जर अजागरूक आहे, अनमाइंडफुल आहे, तर हे पुण्य वीक बनत आहे. तुम्ही जर झोपलेले आहेत, तर हे न्यूट्रल होत. आणि ज्यावेळेस आपण रॉंग पाथ यूज करतो, इज द अपुण्य अभिसंकार. सर्वच्या सर्व अपुण्य बनत जातं. ओके. सो आय थिंक एक छोटस एनकरेजमेंट दिलं मी, कारण की ऑलवेज वी सीक द पाथ पाथ पाथ, बट रॉंग काय किंवा एक्झॅक्टली अपोजिट करणं. जेव्हा राईटच्या दिशेनं आपण जातो ना, तर रॉंग पण दूर चाललं जातं. पण आपण रॉंगच्या दिशेने गेला ना, तर राईट पण दूर चाललं जातं. सेम थिंग. रॉंग जे आहे ते काळोखाकडे घेऊन जातं. एवढं हा हे वाक्य कधीही लक्षात ठेवायचं. रॉंग जे आहे ना ते काळोखापर्यंत घेऊन जातं. राईट जे आहे ना ते प्रकाशापर्यंत घेऊन जातं. आलोक उत्पादी पण्या उत्पादी विद्या उत्पादी. Light arose in me, knowledge arose in me, wisdom arose in me. Why? Because of the right path. Okay, because of the right. So it's thing कंटिन्यू. दुर्गुण जे आपल्या ते चूर्ण करत आहे, दुर्गुण आपल्याला कंटिन्यू वेट करतात, क्रश करण्यासाठी, आपल्याला दुःखात नेण्यासाठी कंटिन्यू वेट करत असतात. ओनली सती संपजन्य जे आहे, सती प्लस पेशन्स, हेच आपल्याला दुर्गुणांच्या सावलीतून बाहेर काढतात. आणि जिथं दुःखांचा एक्झिस्टन्स आहे तिथून सेफली बाहेर पडवतात. पेशन्स म्हणजे काय? को एक्झिस्टन्स फ्रॉम सफरिंग. राईट. आय थिंक इनफ आहे. आणि सर्वांनी आता सरळ बसायचं आहे. आजचा जो पार्ट आहे तो यकृत म्हणजेच लिव्हर. लिव्हर. लिव्हर जे आहे ते एन्झामाइन्सला प्रोड्यूस करतं बॉडीमध्ये. लिव्हरचे काम खूप मोठं आहे. लिव्हरचा एक शरीरामधला असा पार्ट आहे जो रिग्रो होत असतो. कंटिन्यू रिग्रो होतो. की जर तो खराबी झाला ना, त्याच्यामध्ये ऍबिलिटी असते पुन्हा रिग्रो होण्याची, पुन्हा स्वतःला सेट करण्याची. तर हा जो पार्ट आहे याला वेगवेगळे नाव आहे. यकृत, कलेजा, लिव्हर, यक्कनम. तुम्ही ज्यावेळेस आपण म्हणतो ना की वेळेस चिकन मटन आणतात तर कलेजी कलेजी म्हणतो. दॅट इज द लिव्हर. दॅट इज द लिव्हर.
जेव्हा त्याला तुम्ही शिजवून खाता, इट्स लुक गुड. मला चांगलं वाटतं. परंतु ज्यावेळेस ते त्या डेड बॉडीमधून काढलं जातं, बकऱ्याच्या म्हणा किंवा बीफ किंवा चिकन, लुक सो डिस्गस्टिंग. खूप घाणेरडं दिसतं. हे ही जी बॉडी आहे, या बॉडीचं रिपल्सिव्हनेस दाखवण्यासाठीच आपण 32 पार्ट घेतले. हा जो भ्रम आहे, माय बॉडी इज सो गुड, सो हेल्दी, सो ब्युटिफुल, त्या भ्रमामधून काढण्यासाठीच 32 पार्ट्स कमी पडतात. ओके. सो आय थिंक एवढं इनफ आहे एनकरेजमेंट तुम्हाला. आणि व्हॉट इज द राईट अँड रॉंग पाथ जे आहे त्याच्यासाठी आजही आपण ते संघबोधी प्रवचन देणार आहे आणि ते हिंदीमध्ये आहे. ओके. तर थोड्या वेळाने येतील ते, तोपर्यंत आपण आपली प्रॅक्टिस स्टार्ट करूया. ओके. तर सर्वांनी सरळ बसायचं आहे. आणि लक्ष जे आहे ते नाक आणि ओठाच्या मधात अपराईट कुशन्स घेणं महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. कुशन्सनं एक राईट पोश्चर भेटतं बॉडीला. त्यांना लक्ष जे आहे ते नाक आणि ओठाच्या मधात जिथं श्वास स्पर्श होते तिथे लक्ष ठेवायचं आहे. लांब श्वास घ्या 3 वेळेस आणि लक्ष ठेवा तिथंच. पूर्णपणे रिलॅक्स. बॉडी पण स्तब्ध, शांत, स्थिर. आणि मनामध्ये पण काहीच नाही. श्वास फक्त नाक आणि ओठाच्या मधातच बघायचा आहे. बघितल्यानंतर एक सुटेबल जागा पाहून तिथं बसून जायचं विथ सेम काइंड ऑफ माइंडफुलनेस. कंटिन्यू लक्ष. एक श्वास येत आहे, तुम्ही एकाच ठिकाणी. एक श्वास जात आहे, तुम्ही एकाच ठिकाणी. आणि या क्षणामध्ये कोणतेही विचार नाही. झोप येत असेल तर तोंडावर पाणी मारायचं, उभं राहायचं, स्ट्रेचिंग करायचं.
पूर्णपणे जागरूक. श्वास येत आहे, आपण बघत आहोत. नाकाने ओठाच्या मधात सातत्य महत्वाचं. एक श्वासाला पूर्णपणे तुम्ही बघत आहात. अटेन्शन, अवेअरनेस, अलर्टनेस, इक्वॅनिमिटी. Being aware, that is mindfulness. Being with the breath, that is the meditation. श्वासासोबत आहोत आपण आता पूर्णपणे. अपराईट बसायचं आहे सरळ. त्यानंतर सर्वजण माझ्या शब्दांवर लक्ष देतील. बघायची गरज नाही. श्वासासोबतच राहा. 32 पाठचं अवलोकन. डोक्यावरचे केस घाणेरडे, शरीरावरचे केस घाणेरडे, नखं घाणेरडे, दात घाणेरडे, त्वचा घाणेरडी, मांस घाणेरडं, नसा घाणेरडे, हड्ड्या घाणेरड्या, हड्डीमज्जा घाणेरडी, हड्डीमज्जा, हड्डीमज्जा म्हणजेच बोन मॅरो. त्यानंतर किडनी, मूत्रपिंड. त्यानंतर हृदय. त्यानंतर लिव्हर, हृदय, लिव्हर, किलोकम, प्लिया, फुफ्फुस, आतड्या, आंतपेशी, उदर, मल, मेंदू, पित्त, कफ, पू, रक्त, घाम, चरबी, अश्रू, शरीरावरील ऑइली ग्रीस, तेल, थुंक, शेंबूड,
सांध्यातील तेल, गुडघ्यातील तेल, हिवळसर. त्यानंतर मूत्र. असे 32 भाग रोज पाठ करायचे की कंटिन्यू. आता सर्वांनी पुन्हा आपल्या श्वासावर चालले जायचंय. कंटिन्यू श्वासावर जायचंय. एक, पुन्हा पुन्हा श्वासावर. हेड एअर, हेड एअर, हेड एअर. डोक्यावरचे केस, डोक्यावरचे केस, डोक्यावरचे केस. शरीरावरचे केस, शरीरावरचे केस, शरीरावरचे केस. नख, 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 नख सर्व काढायचे. त्यानंतर टीथ, टीथ, टीथ. स्किन, स्किन, स्किन. कंटिन्यू एक 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 भाग आपल्याला त्या त्या ठिकाणचा जो सुखाचा भ्रम आहे, डोक्यावरचे केस, शरीरावरचे केस, नख, त्वचा, दंत, आस, नसा, हड्ड्या, हड्डी मज्जा. रोज एक 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 पार्ट आपण फिनिश करत आहे. कंटिन्यू लक्ष श्वासासोबत तुम्ही फक्त ऐकताय. किडनी, हृदय, लिव्हर, किलोकम, क्लिया, फुफ्फुस, आतड्या, अंतपेशी, खूप. आपल्या पोटातील जे पेय आहे ते वस्तू ज्या आपण खाल्ल्या, मल, मेंदू, पित्तम, सिंहम, पुब्बो म्हणजे पू, कफ, पित्त, मेंदू, मल, मल, मेंदू, पित्त, कफ, पू. नाहीतर रक्त, घाम, चरबी, अश्रू, शरीरावरील तेल, थुंकी, शेंबूड, सांधूची सांधूमधील रक्त,
तर गुडघ्यामधील ऑइल, जॉईंट ऑइल आणि मूत्र हे सर्व रिअल आहे, सर्व ट्रुथ आहे. आपल्याला हे बघावं लागतं कंटिन्यू. सर्वांचं लक्ष अतिशय स्थिर, फक्त श्वासासोबत. कंटिन्यू श्वासासोबत, कंटिन्यू श्वासासोबत. भटकायचं नाहीये. लिव्हर, 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 लिव्हर चा रंग, आकार, गंध, संयोग आणि जागा घाणेरडी आहे. आता जेव्हा तुम्ही ध्यान करताय तर आळस येतो, द्वेष येतो, इंद्रिय सुखाची लालसा येते, डाऊट येतो. कंटिन्यू माइंडफुलनेस. आउटर जे काही घडत आहे त्यावर बिलकुल लक्ष नाही. शरीरावरील संवेदना, शरीरावरील वेदना काहीच लक्ष नाही द्यायचं. मनात येणारे विचार. आजूबाजूचा आवाज जो कानावर आदळत आहे आणि या क्षणामध्ये आपल्याला डिस्टर्ब करत आहे तो कंटिन्यू श्वासासोबत या श्वासामध्ये, या शरीरामध्ये मी, माझं, माझे काहीच नाही आहे. या 32 पार्ट मध्ये मी, माझं, माझे काहीच नाही आहे. या 32 पार्टला आपण कधीही कंट्रोल करू शकत नाहीये. या 32 पार्टचं आपण विभाजन सुद्धा सध्या बघू शकत नाहीये. प्रत्येक पार्ट 4 एलिमेंट मध्ये जेव्हा विभागला जातो तर त्याला बघणं गरजेचं असतं. तेव्हा मागच्या जन्मामध्ये आपण किती दुःख सहन केलेलं आहे त्याचा बोध होणं गरजेचं असतं. कसे आपले रिलेटिव्ह, आपले नातेवाईक, आपले प्रियजन हे आपल्या दुःखांचं कारण असतात होते.
झाले हे बघावं लागतं. तसं एखादा व्यक्ती आपला कधी भाऊ बनतो, कधी बहीण बनते, कधी आई, हे बघावं लागतं. प्रत्येक घटनेमध्ये नाशवंतता आहे, प्रत्येक घटना विदाउट कंट्रोल आहे, आणि प्रत्येक घटना हे दुःख आहे. याचा बोध डायरेक्ट होणं म्हणजेच निपाण आहे, रिअलायझेशन. निब्बाण म्हणजे काय? द सेसेशन ऑफ मेंटॅलिटी अँड मटेरियलिटी. निरोध, थांबणे. पण आपण तसं थांबू शकत नाही. तर थांबवण्यासाठी रॉंग पाथ आपल्याला डिस्ट्रॉय करावा लागतो, विरुद्ध दिशेने जाणं डिस्ट्रॉय करतो. आजूबाजूला येणारे आवाज, या आवाजामुळे मनात उत्पन्न होणारा कलह, क्लेश, हे सर्व मार आहे. आपले दुर्गुण मार आहेत, आपले स्कंद मार आहेत. देवता मार आहे, देवता पुत्र मार. आणि सर्वात डेंजर, मनुष्य जीवन संपुष्टात आणणारा मृत्यू मारा. अजागरूकता ही आपली वेळ नष्ट करून देते. अनमाइंडफुलनेस मुळे आपण पाथवर तर राहतच नाही, परंतु आपला बराच वेळ खलास करून टाकते. कंटिन्यू कंटिन्यू तुम्ही श्वासासोबत. इथून ज्यांना ज्यांना स्केलेटन दिसत आहे, त्यांनी स्केलेटन वर जायचं आहे. इथून 10 मिनिट. त्यांना स्केलेटन दिसत आहे, त्यांनी स्केलेटनचा समोरचा भाग, चेहरा आणि टाळू आणि कपाळ या भागाला बघायचं आहे. ज्यांना प्रकाश दिसत आहे, त्यांनी आनापाना कंटिन्यू करायचं आहे. आणि ते अजूनही रस्त्यावर आहेत, त्यांनी कंटिन्यू वॉक करायचं आहे, थांबायचं नाहीये. स्केलेटनचा समोरचा भाग, स्केलेटन मधून लाईट येत असेल समोरून, तर लाईटला बघायचं नाहीये. कंटिन्यू आनापाना, कंटिन्यू कंटिन्यू. लिव्हरचा जो आकार आहे, तो बघायचा प्रयत्न करा आता श्वासावरून. 1 मिनिटासाठी. लिव्हरचा आकार खराब आहे,
गंध खराब आहे. गंध म्हणजे मांस. मांसाचा जो गंध आहे ते तसा मांसच आहे ते. आकार, गंध, कलर, कलर, जागा, संयोग, हे सर्व घाणेरडे आहे. माराचं कामच असतं की शरीराची जी मूळ स्थिती आहे ती न दिसू देणं, ती न बघू देणं. सुख नावाचं आवरण हे आपल्या प्रज्ञेवर लावून टाकतो मारा, इंद्रिय सुखामधून. आळस, कामछंद, राग, द्वेष, 10 टाईप आहेत जे कंटिन्यू आपल्याला भटकवते. संतुष्टी, तृष्णा, मान. मान वाढण्याचा सर्वात मोठा फॉल्ट किंवा सर्वात मोठं कारण जे असतं ते इनग्रॅटिट्यूड असतं. ओके, नॉट being gratitude to the बुद्ध धम्म संघ. ओके, ज्या गोष्टीमुळे जे भेटलं त्यांच्या प्रती ग्रॅटिट्यूड नसणं. कंटेंटमेंटचं पण इनग्रॅटिट्यूडच. कंटेंटमेंट जे आहे, कंटेंट न होण्यासाठी इनग्रॅटिट्यूडच कारणीभूत असतात. कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता. आपण कृतज्ञ नसतो कधीच जवळपास. हे केव्हा होतं जेव्हा इगो असतो. मी मोठा असलो तर काय, या सर्व गोष्टी घडत जातात. हा रॉंग पाथ निर्माण होतो. कंटिन्यू तुम्ही लिव्हरच्या थोडस रूप बघायचंय. लिव्हर सर्वांनीच पाहिलेलं आहे, दिसलं तर ठीक, नाही दिसलं तरी ठीक. परंतु लिव्हरचा रंग, आकार, गंध, जागा, संयोग खराब. शरीराच्या मध्यभागी आहात, स्पेशली लेफ्ट साइडला थोडस कंटिन्यू कंटिन्यू. कंटिन्यू करा. थोडस बॅकअप व्हायचं आहे. 3 वेळेस लांब श्वास घ्यायचा. 3 वेळेस लांब श्वास घ्यायचा आणि लक्ष जे आहे ते पुन्हा श्वासावर आणायचं आहे.
कंटिन्यू. शेवटचा 1 मिनिट. हे आपल्याला चांगले ऑर्गन जे भेटलेले आहेत, ते आपली संपत्ती आहे. हे खूप रेअर असतं की मनुष्य जन्मामध्ये चांगले लिम्स, चांगले ऑर्गन भेटणं विदाउट एनी डिझीज, कोणत्याही रोगाच्या शिवाय परफेक्टली प्रॅक्टिससाठी सुटेबल राहणं, प्रॅक्टिससाठी आरोग्यदायी असणं हे खूप मोठं पुण्याचं काम असतं. पुण्यामुळे भेटतं आपल्याला. त्याचा उपयोग आपण योग्यरित्या जर घेतला, जसं की आता आपण सकाळपासून 1.5 तास याच्यामध्ये टाकलाय ध्यानामध्ये आणि हे असंख्य पुण्य झाले. आता 10 मिनिटानंतर पण ते पण आपण प्रवचन ऐकणे आणि शील घेणे यामध्ये वेळ टाकत आहे. तर कंटिन्यू आपण जवळपास 2-2.5 तास जो वेळ घालत आहे तो पुण्यक्रिया करत आहे. या जगापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर हे सर्वात मोठं काम आहे एका दिवसामधलं. आय थिंक टॉक पण इनफ झालाय.